ॐ लभन्ते ब्रह्मनिर्वाण ऋषयः क्षीणकल्मषाः छिन्नद्वैधायतात्मानः सर्वभूतहिते रताः। परमात्मने नमः। भावार्थ: ज्यांची पातक क्षीण झाली आहे, ज्याच्या अंतःकरणातील द्वैत भावना नष्ट झाली आहे, ज्यांनी मनबुद्ध्यादी इंद्रियांचं संयमन केलं आहे, असे जगाच्या कल्याणासाठी अविरत झटणारे ऋषी ब्रह्मनिर्वाणाला प्राप्त होतात. साधकाच्या अंतरातील आत्मज्योत प्रज्वलित झाली की तिच्या प्रकाशात सर्व भूतमात्रांच्या ठिकाणी एकच आत्मतत्व भरलं आहे, म्हणजे माझ्यात आणि समोरील व्यक्ती प्राणी यांच्या ठिकाणी एकच चैतन्य, एकच आत्मतत्व व्यापून राहिलेलं आहे, याची जाणीव त्याला होते. अशी प्रतीती आल्यामुळे त्याला ब्रह्मनिर्वाण पदाची प्राप्ती होऊ लागते. मग असा साधक कसा असतो, त्याची वैशिष्ट्य कोणती, हे भगवंत आपल्याला या श्लोकात सांगत आहेत. 1. क्षीण कल्मषः. कल्मष म्हणजे पाप. जो पापरहित झाला आहे असा तो क्षीण कल्मष. ज्याला मोक्षाची इच्छा आहे, जो ब्रह्मभूत झाला आहे, तो क्षीण कल्मष. या जन्मात आणि जन्मांतरात केलेल्या कर्मांचे संस्कार, राग द्वेषादी दोष मनुष्याच्या अंतःकरणात असतात. हे सर्व त्याच्या बंधनास कारणीभूत असल्याने त्याला कल्मष म्हणजे पाप असं म्हटलं आहे. आत्मज्योत प्रकाशित झाल्यामुळे संपूर्ण विश्व हे देवच आहे, हा भाव जागृत होतो. त्यामुळे साधकाच्या हातून पाप घडण्याचं प्रमाण कमी कमी होत जातं. तर झालेले प्रमाद हे ज्ञानाग्नीने भस्मसात होतात. तुकोबाराय हीच भावना आपल्या अभंगातून व्यक्त करतात. ज्याचा ऐसा अनुभव विश्वदेव सत्यत्व, देवतया जवळी बसे दर्शने पापनासे, काम क्रोधा नाही चाली समता भूती झाली, तुका म्हणे भेदा भेद खंडोनी गेले वाद. छिन्न द्वैधा. द्वैध म्हणजे संशय किंवा द्विधा अवस्था, द्वैतभाव. आत्मज्ञानाच्या प्रकाशामुळे अंतःकरणातले संशय, द्वैतभाव हे आपोआपच छिन्न विच्छिन्न होतात. मी आणि अन्य, आत्म आणि अनात्म या द्वैत भावनेमुळे संशय निर्माण होतो. अज्ञानामुळे संशय वाढतो, पण परमात्म्याच्या यथार्थ स्वरूपाचं ज्ञान झाल्यावर सर्व संशय नष्ट होतात. द्वैत भावना नष्ट होते. 3. यतात्मानः. मन, बुद्धी आणि इंद्रियांसह शरीरावर ज्याचा ताबा आहे, संयम आहे, अशा पुरुषाला यतात्मानः असं म्हटलं आहे. असा संयम प्राप्त करण्यासाठी सतत अभ्यास आणि वैराग्य हे आवश्यक असतं. सतत अभ्यास म्हणजे यमनियमांचं साधन होय. तसंच सातत्याने
अध्यात्म विषयांचं श्रवण, मनन, निदिध्यासन हे करणं आवश्यक आहे. स्वामी वरदानंद भारती म्हणतात, ज्यांनी विषयांपासून चित्त घेतले हिरावून आणि आपल्या स्वाधीन केले जिंकून तयासी, ते त्या परब्रह्मा ठाई एकदा लीन झाल्या पायी, पुन्हा पार्था ते कधीही वृत्तीवरी येतात ना. 4. सर्व भूत हिते रतः. परब्रह्मात लीन झालेला सर्व भूतमात्रांच्या ठाई एकच चैतन्य स्वरूप आत्मतत्व आहे अशी दृढनिष्ठा असलेला साधक सर्व भूतांचं हित पाहत असतो. सगळ्यांचं कल्याण इच्छिणं हा त्याचा स्वभावच झालेला असतो. हेच त्याचं एकमेव कार्य असतं. तुकाराम महाराज म्हणतात की, जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टवीती उपकारे, भूतांची दया है भांडवल संता, आपुली ममता नाही देही, तुका म्हणे सुख परविया सुखे, अमृत हे मुखे स्त्रवतसे. तुकाराम महाराज जणू काही स्वतःचंच वर्णन करत आहेत. एकनाथ महाराज म्हणतात, सर्व भूती भगवंत पाही, भूते भगवंताचे ठाई, हे अवघे देखे जो स्वदेही, स्वस्वरूप पाही स्वये होय. तसंच जो ब्रह्मज्ञानी केवळ स्वतःचा उद्धार करून घेतो आणि त्या ज्ञानाचा उपयोग करून दीनजनांचा उद्धार करत नाही, तो खरा ज्ञानी नव्हेच, असं नाथ महाराज परखडपणाने सांगतात. पावोनिया ब्रह्मज्ञान स्वये उद्धरित आपण, न करी दीनोद्धरण हे भांडपण ज्ञात्याचे. फक्त स्वतः मुक्त होणं ही स्वार्थी कल्पना आहे. इतरांना मुक्त करण्याची जबाबदारी स्वीकारून ते मुक्त झाल्याशिवाय आपण मुक्त न होणारा तो खरा महात्मा. ज्ञानी पुरुषाने सर्वसामान्य जनांच्या चित्ताचं प्रबोधन हे केलंच पाहिजे, असंही नाथ महाराज म्हणतात. स्वये तरोनी जनातारी, हे ज्ञानाची अगाध थोरी. क्षीण कल्मष, छिन्न द्वैध, यतात्मान, सर्वभूतहिते रत अशा साधकाला, ब्रह्मज्ञानी पुरुषाला इथे ऋषयः असं म्हटलं आहे. ते का? त्यासाठी ऋषी या शब्दाचा अर्थ जाणून घेतला पाहिजे. ऋषती प्राप्नोति सर्वान् मंत्रान्, ज्ञानेन पश्यति संसार पारं वा. म्हणजे वेद, ज्ञान यांचा प्रवक्ता, दिव्य दृष्टी असलेला, आपल्या ज्ञानाने मंत्र अथवा संसार पार पाहू शकतो तो ऋषी. दर्शनात ऋषीही अशीही एक व्याख्या आहे. दर्शनात ऋषी म्हणजे दर्शनाने, अनुभवाने
ज्ञानाने जो ऋषी बनतो किंवा ज्याला सत्य दिसलं, ज्यांनी अनुभवलं तो ऋषी. दर्शन म्हणजे पाहणं, साक्षात्कार, अनुभवणं. आणि ऋषी म्हणजे सत्य जाणणारा, ज्ञानी, द्रष्टा, ज्याला वेदांचं ज्ञान होतं असा. थोडक्यात ज्यांनी सत्याचा प्रत्यक्ष साक्षात्कार केलेला आहे असा, जो ज्ञानाच्या उच्च स्तरावर आहे, त्याला दर्शनात ऋषी असं म्हणतात. म्हणजे ज्ञानामुळे किंवा अनुभवामुळे ऋषी झालेला. थोडक्यात ऋषी म्हणजे अशी व्यक्ती जी आत्मज्ञानाच्या प्राप्तीसाठी कठोर तपश्चर्या करून मिळालेल्या ज्ञानाचा प्रसार हा जगाच्या कल्याणासाठी करते. अशी अनेक उदाहरणं आपल्याला ठाऊक आहेत. दधीची ऋषींनी वृत्रासुराला मारण्यासाठी स्वतःच्या अस्थींचं दान दिलं. महर्षी व्यास, वाल्मिकी, वसिष्ठ, विश्वामित्र, अगस्त्य, गौतम, पराशर अशा अनेक ऋषींनी आपलं आयुष्य लोककल्याणात व्यतीत केलं आहे. गार्गी, मैत्रेयी, अनसूया, लोपामुद्रा, सुप्रभा, अरुंधती अशा अनेक ऋषिकांचाही त्यात सहभाग होता बरं. ज्ञानेश्वरांपासून समर्थ रामदास स्वामींपर्यंत महाराष्ट्रातील सकल संत, तसंच गुरु नानक, बसवेश्वर, कबीर, मीराबाई यांसारखे काश्मीर ते कन्याकुमारीपर्यंत कार्य करणारे संत, हे सर्व याच कार्यात मग्न होते बरं. रामकृष्ण परमहंस, स्वामी विवेकानंद, योगी अरविंद हे सुद्धा आधुनिक काळातील ऋषीच आहेत. अशा परमात्म तत्व प्राप्त करणाऱ्या, विवेकी, सर्व भूतमात्रांच्या हितासाठी कार्य करणाऱ्या साधकाला ब्रह्मनिर्वाण पदाची प्राप्ती होते. श्री कृष्णार्पणमस्तु. शुभं भवतु.